पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओके संदर्भातील एका वृत्तावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अमेरिकेतील द न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने आपल्या एका मथळ्यात पाकिस्तानी काश्मीर असा उल्लेख केला होता. यावर अमेरिकेतील भारतीय दूतावासाने हा शब्दप्रयोग भ्रामक आणि चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. भारताने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की पाकिस्तानी काश्मीर असे काही नाही, तर हा भाग पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणजेच पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यातील काश्मीर आहे. भारतीय दूतावासाने जम्मू काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य आणि अविच्छेद्य भाग आहेत अशी भारताची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. दरम्यान पीओकेमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये हिंसाचार आणि नागरिकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. म्हणजेच पीओकेच्या उल्लेखावरून भारताने आंतरराष्ट्रीय माध्यमांना अचूक आणि जबाबदार शब्दप्रयोग करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शाळांच्या आसपास विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणाऱ्या अस्वास्थ्यकर खाद्यपदार्थांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वडापाव, समोसा, पॅकेज्ड स्नॅक्स, चॉकलेट्स आणि इतर जास्त साखर, मीठ किंवा चरबी असलेल्या पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आणण्याचा सरकारचा उद्देश आहे. लहान वयातच जंक फूडचे वाढते सेवन, लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आरोग्याच्या समस्या लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आता शाळांच्या परिसरात आरोग्यदायी खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे. मात्र या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी आणि नियमांचे पालन कसे केले जाते याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष असणार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि पोषण याला प्राधान्य देणाऱ्या या निर्णयामुळे शाळांच्या परिसरातील खाद्यसंस्कृतीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. भारतीय वेटलिफ्टर हरजिंदर कौरने महिलांच्या 69 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे. ग्लासगो येथे झालेल्या या स्पर्धेत हरजिंदरने दमदार कामगिरी करत भारताच्या पदक तालिकेत आणखी एका पदकाची भर घातली. हरजिंदर कौरने या स्पर्धेत एकूण 227 किलो वजन उचलत सिल्वर मेडलवर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये तिने विक्रमी कामगिरी करत आपली ताकद आणि सातत्य पुन्हा एकदा सिद्ध केली. हरजिंदरसाठी हे यश विशेष महत्त्वाचे आहे, कारण 2022च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने कांस्य पदक जिंकले होते. आता 2026मध्ये कांस्य पदकाचे रूपांतर रौप्य पदकात करत तिने आपल्या कामगिरीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. हरजिंदर कौरची कहाणी केवळ पदकापुरती मर्यादित नाही. पंजाबमधील मेहस गावातील एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या हरजिंदरने मेहनत, संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली ओळख निर्माण केली आहे. तिच्या या कामगिरीमुळे देशातील युवा खेळाडूंनाही मोठी प्रेरणा मिळत आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय वेटलिफ्टर्सची यंदाची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरत आहे. हरजिंदरच्या रौप्य पदकामुळे भारताच्या वेटलिफ्टिंग मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे.